जय महाराष्ट्र, मराठी माणूस प्रदीप। मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय अनेक दिवसांपासून चालू आहे आणि खरोखर इतका म्हणजे मोठा विषय तो झालाय राज्यामध्ये आणि या निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद सगळे दिसले। लोकांनी सरळ सरळ या मराठा समाजाचा रोष किंवा आरक्षणाचा रोष या इथल्या असणाऱ्या सरकारवर काढला, म्हणजे महायुतीवरती काढला। त्याचा आपसूक फायदा इकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सगळी महाविकास आघाडीची लोक आहेत त्यांना झाला। मग ते मुसलमान एकत्र आले, इकडून नाराज असलेले मराठे त्यांना मतदान करू लागले आणि त्यातून ही सगळी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये चांगली फळली फुलली आणि त्यांना सगळी मतं मिळवता आली या सगळ्या गोष्टीच्या मागे। आता याच्या मागे अनेक जण म्हणतात की जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार हात चालवतायत। त्याच्यावर विषयी आपण सगळं बोलूया, सगळं व्यवस्थित तुम्हाला जे खरं आहे ना त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। पण अनेक स्तरांवरून मला देखील अनेक जणांनी प्रश्न विचारले किंवा अनेक जण असं बोलतायत, मग ते कुठल्या जातीचे आहेत, आता जातीविषयी येतोय माफ करा मला, पण ते मराठा समाजाला बोलतायत की मराठ्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का? म्हणजे गडगंज श्रीमंत असणारा हा समाज, यांच्याकडे पाहिजे एवढ्या एकरोच्या जमिनी आहेत, नुसते दूध संघ, साखर कारखाने, पाहिजे त्या कंपन्या, चांगला सगळा गच्चळ पैसा कमवणारी सगळी लोक, यांनीच याच लोकांनी एकेकाळी आम्हाला सर्वांना पायाखाली ठेवलं, दलितांवरती अत्याचार केले, या सगळ्या गोष्टी बोलणारे अनेक लोक मला प्रश्न विचारतायत की दादा मराठ्यांना आरक्षणाची गरज नाहीये। याच विषय आपण सविस्तर बोलणार आहे की खरंच मराठ्यांना आरक्षणाची गरज नाहीये का, किंवा आरक्षणासाठी मग जरांगे पाटील आणि जेवढे मोर्चे निघाले ते निव्वळ समाजाची फसवणूकच आहे का? काय सगळ्या गोष्टींवरती निष्कर्ष येतोय या सगळ्या विषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बोलणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी पाहत राहा। आपल्या देशामध्ये जे आरक्षण बाबासाहेबांनी करून दिलं ना ते कोणासाठी दिले? जे दुर्बल आहेत, जे मला असं वाटतं जे त्यांच्याकडे ताकद नाहीये किंवा जो समाज नेहमी वरिष्ठांकडून किंवा मोठ्या समाजांकडून दुर्लक्षित झालेला आहे, अशा सगळ्या समाजांसाठी, अशा कमकुवत जे घटक आहेत त्यांच्यासाठी आरक्षण दिलं। आता हे आरक्षण काय कुठे काय कायमस्वरूपी होतं का? नाहीये, एक 10-15 वर्षाचा काहीतरी कालावधी होता, पण ते काही राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अशीच अनेक वर्ष चालवत राहिलं। कारण आता काय झालं, 15-1 वर्ष चांगल्यांना सगळ्या मुभा मिळाल्या ज्यांना आरक्षण दिलं होतं त्यांना। आता त्यांचं आरक्षण जर हटवायचं झालं तर या सगळ्या लोकांचा रोष आपल्याला निवडणुकीमध्ये दिसेल। त्याच्यामुळे राजकारण्यांनी त्यातून काढता पाय घेतला की बाबा मरोत, हे आरक्षण असंच राहत, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। त्या सगळ्या गोष्टी चालत आल्या आणि शर्टाचं एक लावलेलं चुकीचं बटन, आज तागायत आम्ही सगळी बटणं चुकीचीच लावत येतो, त्याचे हे दुष्परिणाम आजचा आपला समाज भोगतोय, आपली सामाजिक व्यवस्था भोगते, हा देश भोगतोय आणि या सगळ्या येणाऱ्या पिढ्यांवरती याचे सगळे परिणाम होतात। आता मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय, आता मराठ्यांना आरक्षण म्हणजे मराठा समाज, ब्राह्मण समाज जे ओपन मध्ये मोडतात त्यांना आरक्षणाची आतापर्यंत उभा नव्हती किंवा त्यांनी घेतलंही नव्हतं किंवा ते आरक्षणापासून लांब होते, त्यांना आरक्षण नावाची गोष्ट नको होती। पण आज का मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे? काय असं झालं मराठ्यांना की अचानक आरक्षण पाहिजे, आम्हाला कमकुवत झालो होता आम्हाला तर आरक्षण घ्यावंच लागेल? हे सगळे प्रश्न मराठ्यांसमोर का बरं आले? याच्या मग काहीतरी कारण असेल ना। मग थोडंसं मागे जाऊया, अण्णासाहेब पाटीलांच्या काळामध्ये जाऊया, जेव्हा अण्णासाहेब पाटीलांनी पहिला आरक्षणाचा मुद्दा उचलला आणि मराठ्यांना आरक्षण हवं असा आवाज उठवणारे ते जेव्हा ते निघून गेले, त्याच्यानंतर पुन्हा मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय थोडा थंड झाला, पण त्यावेळेस चांगलाच मुद्दा तापला होता। त्यावेळेला 1994 का काहीतरी शरद पवारांच्या हातामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याची संधी आली होती, पण त्याच पवार साहेबांनी हे सगळं आरक्षण ओबीसी मध्ये विलीन केलं, मराठ्यांना त्यावेळेला आरक्षणापासून वंचित ठेवलं। आता त्याच्या मागे शरद पवार साहेबांचा काय मनसुबा होता नक्की ते माहित नाहीये। म्हणजे बाबा उद्या बाजूला ठेवू, उद्या काहीतरी आपल्याला राजकारणात हे काहीतरी झुंजाझुंजी लावायला कामाला येईल, इथं राजकारणाच्या पोळ्या भाजता येतील, उद्या यांच्यात आडून या सगळ्या गोष्टी करता येतील आणि आपल्या राजकारणाचे आपले सगळे स्वार्थ आपण हे करून घेऊ, असा काही विचार बाबा पवार साहेबांचा तेव्हा होता का? कारण जर तेव्हा मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं असतं किंवा दिलं असतं तर आज या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी झाल्याच नसत्या, मराठा समाजाला देखील याचा फायदा झाला असता, बाकीच्या समाजांना देखील फायदा झाला असता। पण तसं न करता पवार साहेबांनी त्या काळी या सगळ्या गोष्टींवरती पांघरून टाकलं आणि मराठ्यांना खरं वंचित त्यावेळेला पवार साहेबांनी ठेवलं। त्याच्यानंतर अनेक आंदोलनं देखील झाली, जी छोटी मोठी आंदोलनं, आणि जेव्हा कोपर्डीची घटना झाली त्याच्यानंतर मराठे पेटून उठले, मराठा समाज एकवटू लागला। आता या सगळ्या गोष्टी, या मला असं वाटतं की आरक्षण हव्या किंवा आरक्षण आम्हाला पाहिजे, या सगळ्या भावना मराठ्यांमध्ये का आल्या? त्याची काही कारण आहेत, आता ती कारण जरा नीट समजून घेऊया। जेव्हा मराठा समाजाची जी मुलं आहेत, जी शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, जी नोकरी क्षेत्रामध्ये आहेत किंवा जी सगळ्या व्यवसाय क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये जी पोरं त्यांची पुढे जातात, मुलं त्यांची पुढे जातात, ते जात असताना त्यांना काही निदर्शनामध्ये असं आलं की एक मराठा समाजाचा मुलगा आहे, त्या समाजाच्या मुलगाला 95% मार्क आहेत, म्हणजे 5% अगदी 100पासून राहिले, म्हणजे ते पोरगं हुशार असणार, त्याचा हुशार असणार म्हणजे त्याची खरी गरज आहे देशाला, तो जर मोठा झाला तर तो काहीतरी करू शकतो, ही एक परिस्थिती एका बाजूला राहिली। आणि त्याच समकालीन त्याच्या विरोधातला एक 60% घेणारा मुलगा, तो XYZ कास्टचा असेल, कोणी असेल, ज्याला आरक्षण आहे, पण तोच 60% घेतलेला मुलगा या 95% मुलाच्या पुढे निघून जातोय, त्याला ऍडमिशन मिळते, त्याला त्या फी भरण्यामध्ये सवलत मिळते, अरे बाबा एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला मिळतात, पण त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा किती आहे, त्याला मार्क्स किती पडलेत? 60, मग त्याच्या मेंदूची कुवत किती आहे, म्हणजे
याला जर या दोघांमधल्या एकाला जर IAS करायची वेळ आली तर याच्यामध्ये सर्रास कोण ठरेल? 95% वालाच ठरेल ना. पण या सगळ्या गोष्टी या देशाने जी काही सिस्टम लावून ठेवली त्याच्यामध्ये आरक्षण नावाच्या गोष्टीनं या पोराला पुढे घेतलं आणि इथं 95% ज्यानं पाडलेत, ज्याने एवढी मेहनत केली, ज्याने एवढा अभ्यास केलाय, ज्याने एवढं त्याच्याकडे कुवत आहे, तो मात्र या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहिला. ही आपल्या देशाची खरी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी या लोकांमध्ये इकडे रोष वाढू लागला. त्यांना देखील वाटू लागलं की जर आम्ही खरे हकदार आहोत, आम्हाला जर खरोखर तिथे जाण्याची ताकद असेल किंवा आम्हाला जायचं आहे, पण आरक्षण नावाची गोष्ट जर आम्हाला अडवत असेल तर मग आम्हाला देखील आरक्षण हवं. ही पहिली ठिणगी पेटली. नोकऱ्यांमध्ये देखील असंच झालं. पोलीस भरती असो, जिथं जिथं आरक्षण हा विषय आला तिथे तिथे या लोकांना माघार घ्यावी लागली, जरी त्यांची ताकद त्यांची कुवत असेल तरी. खरं आरक्षणाचा मुद्दा इथून पेटला. मग पालकांना वाटू लागलं की आमच्याही मुलांना आरक्षण हवं, आम्ही तरी का मागं राहावं? एक विशिष्ट काही समाज पुढे चाललायत पण आम्ही ओपनवाले किंवा आम्ही मराठा समाज आम्ही मागं राहतोय. भले आमच्या मुलांची तेवढी ताकद आहे तरीही आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत नाहीयेत. याचा कुठेतरी रोष आपल्याला या कोपर्डीच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरताना दिसला. आता ते कसं झालं, काय झालं, मराठा समाज एकत्र आला. जेवढी समाज असतो, समाज हा बांधलेला असतो कुठे ना कुठेतरी, हा सगळा समाज मराठा समाज एक आला आणि पुन्हा आंदोलनाच्या ठिणग्या पेटू लागल्या आणि एक मराठा लाख मराठा असे करत कित्येक लाखोंचे मोर्चे मराठा समाजानं या देशामध्ये करून दाखवले, जगामध्ये करून दाखवले, ज्यानं खरोखर जगाची दखल घेतली या मोर्चांची. एवढे भयंकर मोठ्या संख्येने, कारण मराठा समाज हा फार मोठा आहे, मराठा समाजाची ताकद मोठी आहे. हा सगळा जेव्हा समाज रस्त्यावर उतरला तेव्हा आपण अनेक लोक मरताना पाहिले, अनेक लोकांनी जीव दिले, अनेक लोकांनी आपली घरं पेटवून दिली, गाड्या पेटवून दिल्या, अनेकांनी आपलं आयुष्य संपून घेतलं मराठा समाजासाठी, त्या क्रांतीसाठी. आणि इथून खरी मराठा समाजाची ठिणगी पेटली आणि इथून पुढे मागण्या अजूनच जोर धरू लागल्या. कोरोनाच्या आधीचे सगळे मोर्चे आपण पाहिले, अनेक मोर्चे मी देखील पाहिलेत. मी वैयक्तिक देखील आझाद मैदानाच्या मोर्चामध्ये उपस्थित होतो. आणि आता अचानक जेव्हा एकनाथ शिंदे फुटून गेले, एकनाथ शिंदे फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्याच समकालीन अजित पवार देखील इकडून फुटून राष्ट्रवादी पक्षाला ढिगार लागलं. पण त्याच्या आधी अनेक जण म्हणतात की जरांगे पाटील शरद पवारांच्या विरोधात मोर्चे करत होते. पण ते मोर्चे करणारे जरांगे पाटील 2014 पासून काय ते मोर्चे करत होते. आता हे सगळे आपण मोर्चे होते त्याच्यामध्ये जरांगे पाटील देखील सामील होते. आता ते असणारच, ते मराठा समाजाच्या विषयी लढतायत, सगळ्या गोष्टी करतात. पण अनेक लोक हा प्रश्न उभा करतायत की मग हेच जरांगे पाटील आज जे एवढ्या मीडियाच्या झोतामध्ये येत आहेत, हा पत्रकार सगळे त्यांच्या मागं पळतायत, या सगळ्या गोष्टी पवार साहेबांच्या विरोधात जी लोक म्हणतात की जरांगे पाटील पवार साहेबांच्या विरोधात देखील आंदोलन करत होते, तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी कुठे दिसल्या नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे. मग ह्या आत्ताच या सगळ्या गोष्टी का, याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहतात. मग हे जरांगे पाटील जेव्हा आता अचानकपणे मराठा आरक्षणाला घेरतात काय, समाज सगळा पाठीशी उभा राहतो काय? मग इथं अनेक प्रश्न उपस्थित राहतात की हे जरांगे पाटील जे म्हणतात की फडणवीसांना पाडा, एकनाथ शिंदेना पाडा, ते जरांगे पाटील शरद पवारांना हा प्रश्न का बरं विचारत नाहीत की पवार साहेब 1994 साली काय ते मराठ्यांना तुम्ही का वगळलं? पहिला रोष तर त्यांच्यावर निघाला पाहिजे. तसं जर बघायला गेलं तर त्यांच्यावर निघाला पाहिजे. मग बाकी यांचं बघू आपण काय करायचं ते. मग हे जरांगे पाटील एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच टोकाकडे का बोट दाखवतात? या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत, अजून तरी अनुत्तरित आहेत. भले मी म्हणतो की जरांगे पाटील सच्चे आहेत, मराठा समाजासाठी लढतायत. आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का ते मी शेवटला तुम्हाला सांगतोच. पण हे जरांगे पाटील इथं का बरं चुकतात? इथं का चुकतात? घेरायचं तर सगळ्यांना घेरा, विरोधक असो नाही तर सत्तेतील असो. बरं ठीक आहे, चला आता जी निवडणूक झाली लोकसभेची, त्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने अनेक खासदारांना निवडून दिलं. खास करून मराठा समाजाच्या ताकदीवरतीच हे सगळे निवडून आले, ते म्हणायला काही वावगं नाहीये. थेट तुम्ही सगळे मराठा समाजाने यांना पाठिंबा दिलाय. मग त्या मराठा समाजाने निवडून दिलेले खासदार या संसदेमध्ये आता किती आवाज उठवतात या प्रश्नावरती हे पाहणं देखील फार महत्वाचं असेल. की फक्त मराठा समाजाची ताकद घेतली, मराठा समाजाचा पाठिंबा घेतला आणि पुन्हा संसदेमध्ये जाऊन चुप्पी घेऊन जर बसणार असतील तर मग मात्र प्रश्न अधिक बळावतात, एवढा मात्र नक्की. आणि येणाऱ्या काळामध्ये जर शरद पवार किंवा महाविकास आघाडी जर महायुतीची शिंदे फडणवीसांची जर अजित पवार आणि ही सगळी जी महायुतीची लोक आहेत त्यांची जर सत्ता घालवू शकलं, जर सत्ता गेली या महाराष्ट्रातून आणि महाविकास आघाडी तिथे येऊन बसली, मग पुढे कोण त्यांचा मुख्यमंत्री होईल तो होईल. पण त्यावेळेला जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाला बसतील का? असेच म्हणजे असंच ठेवतील का ते की शरद पवारांकडे देखील आरक्षणाची माग करतील का? आणि पवार साहेब तेव्हा देऊ शकतील का मराठ्यांना आरक्षण? हे देखील प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत ना. जर आता आम्ही म्हणतोय की शिंदे आणि फडणवीस आम्हाला आरक्षण देऊ शकत नाहीत, भले म्हणतो मी नाही दिलं, त्यांनी नाही दिलं, आपण त्यांना पाडलं मराठ्यांनी, समजा त्यांचं सरकार केलं आणि पुढचं येणारं महाविकास आघाडीचं सरकार तिथं येऊन बसलं, त्यावेळेला जरांगे पाटील यांच्याकडे हीच मागणी याच धारेवरती धरून करतील का? तेच उपोषण, तोच मराठा समाज पुन्हा एकवटेल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आधी शोधावी लागतील. त्याशिवाय जे म्हणतायत ना की मराठा
मराठा समाजाला राजकीय कुठलं पाठबळ नाही, मराठा समाज एकटा उभा राहतोय, हे जे काही अनेक प्रश्न उपस्थित राहतात त्यांच्यावरती कुठेतरी पूर्णविराम येताना आपल्याला दिसेल. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करू, आपण यांची जिरवाण त्यांची आडवाण, त्यांची जिरवाण यांची आडवा असल्या जर गोष्टी करणार असू तर मराठा समाज फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे झुलत राहील. आरक्षणाच्या गोष्टींना कुठेही पूर्णविराम मिळणार नाही एवढं मात्र नक्की. म्हणजे असे जरांगे पाटील कितीही आंदोलन करत राहिले, कितीही वेळा त्यांनी आंदोलन केलं तरी आमच्या प्रश्नाची उत्तर आम्हाला नक्की ठोस कुठून मिळणार आहेत हे आपल्याला पाहणं फार महत्वाचं आहे. कारण हे महायुतीवाले 2014 पासून हे 2 टर्म काहीतरी आले असतील, पण त्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कित्येक वर्ष सरकार होतं. मग ते मराठ्यांना का नाही आरक्षण देऊ शकलं हा देखील प्रश्न आहे ना. आम्ही या गोष्टींवरती का नाही जाईल? आम्ही फक्त वर्तमानात का पाहतोय? आमचा भूतकाळ आम्हाला का नाही पाहावंसं वाटत की मराठ्यांना खरं कुणी फसवलं? मी म्हणतो नाही दिलं यांनी, काय नाही करत असतील हे काही, पण येणाऱ्या काळामध्ये हे देखील करू शकतात का की हे आत्ता फक्त पोळी मराठा समाजाच्या तव्यावर भाजून घेत आहेत? याची मात्र उत्तर खरोखर देणं अवघड आहे, खरोखर देणं अवघड आहे. कारण इथं जे काही फाटे फुटतात ना त्या फाट्यांना कुठे ना कुठेतरी वाव आहे, त्याशिवाय एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या नाहीत किंवा राहिल्या नसतील असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. असो, त्या सगळ्या गोष्टींकडे जाऊयाच आपण. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे का? मराठा समाज, अनेक जण म्हणतात की गडगंज आहे, तो गडगंज मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय का उतरतोय, कशासाठी उतरतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आता करूया. खरं तर जेव्हा सामाजिक गोष्ट येते, जेव्हा समाज नावाची गोष्ट येते तेव्हा तो समाज हा संपूर्णपणे गडगंज किंवा सगळ्या गोष्टी त्याच्याकडे नसतात. समाजातला 50% भाग चांगला असेल पण 50% भाग हा त्याच्या विरुद्ध बाजूला असतो. म्हणजे 50% जर समाज श्रीमंत असेल तर 50% समाज हा गरीब असतो. आणि मराठ्यांचं किंवा खास करून मराठा समाजाचं जे आत्ताचं आंदोलन चालू आहे, जे मनोज जरांगे पाटील जे म्हणतायत की हा गरीब मराठ्यांचा लढा आहे, गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, तो लढा या गरिबांसाठी आहे. आता यांची मुलं किंवा मराठा समाजामध्ये प्रत्येकाकडेच करोडोच्या जमिनी नाहीयेत. मराठा समाजाकडे काय प्रत्येकाकडे दूध संघ आणि साखर कारखाने नाहीयेत की प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येक जण सगळ्या गोष्टी करू शकतो असं नाही. कुठलाच समाज असा नसतो, कुठलाच समाज नसतो. समाजाची एक वेगळी काळी बाजू देखील असते, मागची बाजू देखील असते आणि त्या बाजूसाठी हा मराठ्यांचा लढाई एवढं सगळ्यांनी आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे जर त्या गरिबांसाठी जर आपण आरक्षण देऊ शकलो तर माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येक मोठे ओबीसी वाले असो, दलित असो, ज्यांनी आरक्षण तुम्ही भोगताय ना बाबांनो, यांना देखील आरक्षण मिळू द्या. मी श्रीमंतांचं द्या सोडून नका, त्या गरीब मराठा श्रीमंत जेवढे आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही. मी वैयक्तिक सांगतो त्यांना आरक्षणाची गरज नाही, पण जे गरीब आहेत त्यांना तरी निदान आरक्षण मिळालं पाहिजे. आणि हा तुमचा मोठा भाऊ म्हणून किंवा तुमचा एक भाऊ म्हणून असं सगळी भूमिका घेऊन प्रत्येक जातीतल्या लोकांनी शांत राहून या सगळ्या गोष्टी सोडवल्या पाहिजेत. कारण त्यांना देखील गरज आहे, त्यांना देखील गरज आहे. प्रत्येक जण श्रीमंत नसतो, प्रत्येक कुठल्याही जाती धर्मामध्ये सगळी अख्खी जात नाही, समाज सगळा श्रीमंत असं कधी होत नाही. प्रत्येक समाजामध्ये कुठला ना कुठला तरी असा घटक असतो जो कमकुवत असतो आणि त्या कमकुवत घटकासाठी या सगळ्या गोष्टी चालल्यात. जर त्यांची कुवत असेल, त्यांच्या मुलांची असेल तर त्यांना देखील या सगळ्या गोष्टीचा हक्क मिळाला पाहिजे. कारण आपण सगळे एकाच देशात राहतोय, आपण सगळे एकाच मातीत राहतोय, एकाच महाराष्ट्रात एकच भाषा बोलतोय, सगळं आपलं सगळं एक. मग आरक्षणाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा प्रत्येक जण प्रत्येकाचा स्वार्थ कसा पाहतो, असं कसं करून चालेल? जेव्हा एखादी हिंदू धर्मावरती गोष्ट येते तेव्हा आम्ही जाती नाही पाहत ना, मग तो ओबीसी आहे का मराठा आहे का, आम्ही तेव्हा एक होतो. पण जेव्हा आरक्षणाची गोष्ट येते तेव्हा मात्र आमच्यावर जातीची लेबल लावली जातात. एक तर सर्व जाती धर्मांनी मराठ्यांना आरक्षण तरी देण्यासाठी पाठिंबा दर्शवावा, नाहीतर सर्व जाती धर्मांनी मराठा समाज आणि सगळ्याच जातींनी या आरक्षणाच्या विरोधात उभं राहावं. तरच येणाऱ्या भविष्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करू शकाल. नाहीतर असेच मोर्चे निघतील, अशीच जातीमध्ये डोकं फुटतील, असेच सगळं वैमनस्य तयार होत राहील आणि समाजाला जागणार नाही एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल? मी काय तुम्हाला सगळंच सांगितलं नाही, पण हे काही प्रश्न होते, याची काही उत्तर होती. हे जे मी जेवढेही सांगितलं ते करणं फार महत्वाचं आहे आणि तेच सत्य आहे. आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर गरजवंत गरीब मराठ्यांना जरूर आरक्षण मिळालं पाहिजे. मनोज जरांगे जे एकाकडे बोट दाखवतायत ही गोष्ट कुठे ना कुठेतरी प्रश्न उपस्थित निर्माण करणारी आहे. कारण ज्या विरोधकामध्ये बसलेल्या ज्यांनी तुम्हाला आरक्षणापासून लांब ठेवलं, आज जर तुम्ही त्यांचाच फायदा करून देत असाल तर मग मात्र कुठेतरी चुकीचं आहे. भले हे सरकार तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही, पण पुढचं येणारं नवीन सरकार देखील तुम्हाला आरक्षण देऊ शकेल का? या सगळ्या गोष्टी खरोखर प्रश्न निर्माण करणार आहेत आणि येणाऱ्या काळात त्याची उत्तर नक्की भेटतील. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.